नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अँटी नार्कोटिक्स सेल क्रियाशीलतेमुळे अखेर 100 दिवसांपासून फरार असलेली निलोफर सेंडोले पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ठाण्यातील 2.5 कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या निलोफरला ठाणे सत्र न्यायालयाने 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. निलोफर ही तिची साथीदार रुबिनासोबत बांद्रा दर्गा गल्लीत आणि म्हाडा ग्राउंड परिसरात काही वर्कर्समार्फत एमडी ड्रग्ज विकत होती. हे लोक गुजरातहून किलोच्या हिशोबाने ड्रग्ज आणत आणि ठाण्याच्या खेर भागात त्याचा पुरवठा करत होते. फेब्रुवारी महिन्यात ठाण्यातील एका खोलीतून 2.5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, जे निलोफरशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी ती फरार झाली होती, परंतु तिच्या कुटुंबातील एका सदस्यासह गुजरातमधील 2 व्यक्तींना अटक झाली होती. निलोफर सतत ठिकाण बदलत होती. अखेर पोलिसांना माहिती मिळाली की ती रुबिनासोबत स्कूटीवरून मुंब्रा भागातील खोलीकडे जात आहे. पोलिसांनी विक्रोळी महामार्गावर पाठलाग करून तिला अटक केली. अटकेनंतर निलोफरला ठाणे सत्र न्यायालयाच्या 5 मजल्यावर न्यायाधीश श्री गणेश पवार यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुरुवातीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि आज झालेल्या सुनावणीत 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीवेळी निलोफरला भेटण्यासाठी रुबिना, तिचे नातेवाईक, वर्कर्स आणि काही गुंड मिळून तब्बल 25 जण कोर्टात आले होते. निलोफर फारच आत्मविश्वासात दिसत होती, कारण तिचा वकील लवकरच जामीन मिळवून देईल अशी तिला खात्री आहे. गंभीर बाब म्हणजे निलोफर अटकेत असतानाही तिची साथीदार रुबिना अजूनही बांद्रा परिसरात ड्रग्जचा व्यवहार चालवत आहे. त्यामुळे बांद्रा पोलीस आणि जुहू यांनी आता या टोळीवर अधिक कठोर नजर ठेवणे आवश्यक आहे. शेकडो कॉलेज विद्यार्थी आणि तरुण या एमडी ड्रग्जमुळे बिघडत आहेत. पोलिसांची कठोर कारवाईच यांना वाचवू शकते. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.